राजकीय वैमनस्यातून कोकणराजेंची हत्या आजच्या निकालानंतर ओमराजे पक्षांतराचा निर्णय घेतात का याकडे लक्ष. मुंबईमध्ये आज मनसेचा पदाधिकारी मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन. उद्धव ठाकरेंकडून हिंसाचाराचे सूचक आदेश. शिवसैनिक पेटलेले. ठाकरेंचं वक्तव्य. कुत्रे भुंकले म्हणून वाघ शिकार सोडत नाही. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर प्रतिहल्ला. ऑपरेशन टायगर सुरूच ठेवण्याचे दिले संकेत. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता ठाकरेंनी फेटाळली. उद्धव ठाकरे म्हणाले भाजपच शिंदेंमध्ये विलीन होईल. शिवसेना फोडणाऱ्यांच्या सोबत उद्धव ठाकरे. शिंदेंचा ठाकरेंबरोबर पवारांना सुद्धा निशाणा. मी पद सोडायला तयार. ठाकरेंचे पुन्हा निवृत्तीचे संकेत. मर्सिडीज घेऊन पद वाटत नाही. एकनाथ शिंदेंनी सुनावलं. निवडणूक जिंकायला सैन्य घुसवण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरात सैन्य घुसवा. ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सल्ला. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सत्तेच्या राजकारणात ठाकरेंचे उमेदवार पळपुटे निघाले. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. शिंदेंच्या शिलेदारांकडून राऊतांवर शब्दबाण. राऊतांचे दावे केवळ शब्दाचे बुडबुडे. शिवसेनेचा दावा. बेस्टच्या संपाचा आज दुसरा दिवस. संप सुरूच ठेवण्याचे संकेत. विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 15% पाणी कपात. पवना धरणामध्ये फक्त 20% पाणी साठा शिल्लक. नागरिकांनो पाणी जपून वापरा. मनपाचं आवाहन. भिवंडीतल्या शॉर्मा पिझ्झा खाल्ल्यामुळे विषबाधा प्रकरण. विषबाधा झालेल्यांची संख्या आता 80 वर. चिकन शॉर्मा पिझ्झा फालुदा खाल्ल्यानं तब्येत बिघडली. नाफेडकडून पुन्हा कांद्याला भाववाढ. क्विंटल मागे 80 रुपयांची भाववाढ. आजपासून किमान खरेदी दर 1730 रुपये प्रति क्विंटल. बंडखोरांचा 21 जूनला पक्षप्रवेश. शिवसेनेकडून मिळाले संकेत. मुंबईतल्या IIT कॅम्पसमध्ये बिबट्याची दहशत. विद्यार्थी आणि रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. खासदारांपेक्षा ठाकरेंच्या आमदारांमध्ये जास्त खदखद. मंत्री शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य.